धन्यवाद डीजे. त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवर खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले संदीपजी खाटेकरे असतील, सचिन सिरोश असतील, प्रकाशजी गायकर असतील, यांचा यथोचित मानसन्मान आपण करतोय. तर मी विनंती करतोय संदीपजी खाटेकरे यांना की दादा या. त्याचप्रमाणे मी विनंती करतोय हर्षल हेगडे यांना की आपल्या शुभ हस्ते दादांचा शुभ सन्मान करायचा आहे. संदीपजी खाटेकरे सरांना आपण सन्मानित करतोय. हर्षलजी हेगडे यांना विनंती करतोय की दादांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा. या स्पर्धेला आवर्जून उपस्थिती दर्शवली आहे. या सामन्यांचा आस्वाद घेतायत सन्माननीय संदीप दादा खाटेकरे, त्यांचा शुभ सन्मान आपल्या वतीने करतोय. त्याचनंतर सचिन दादा, त्याचनंतर मी सचिन दादा सुरोशे यांना देखील विनंती करतोय की दादा या, आपण देखील आपला देखील शुभ सन्मान आम्ही करतोय. त्याचबरोबर सचिन दादा सुरोशे यांना देखील विनंती करतोय दादा आपण देखील या, आपला देखील शुभ सन्मान आमच्या वतीने केला जाईल. या स्पर्धेला आवर्जून आपण उपस्थित राहिल्यास. पंच 1 मिनिट फक्त सामना थांबवा, 1च मिनिट. त्याचबरोबर माननीय श्री प्रकाशजी गायकर सरांना देखील मी विनंती करेन. त्याचबरोबर सन्माननीय प्रकाशजी गायकर सरांना देखील विनंती की दादा आपण देखील या. या गोजिरी चषकाला आवर्जून आपण उपस्थित राहिलात, या सामन्यांचा आस्वाद घेतायत, त्याबद्दल आयोजक कमिटीच्या वतीने आपलं देखील स्वागत. वळूयात ऑनगोईंग मॅच कडे, जिथे सामन्याला होईल सुरुवात. एका बाजूला खाटेकर संघ, दुसऱ्या बाजूला खानदारी संघ एकमेकांच्या विरोधामध्ये दोन दिग्गज लढतायत. सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू स्वप्नील बिराडे भुऱ्याच्या माध्यमातून. भुऱ्या असेल गोलंदाजी मार्कवर. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू कमालीचा राहिला. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. राऊंड द विकेटचा मारा करत असताना स्वप्नील पाहायला मिळतात. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये स्वप्नीलची कामगिरी देखील कमालीची राहिली आहे आणि तितकीच कमालीची कामगिरी खऱ्या अर्थाने सलामीवर जोडी संकेत आणि अल्पेशची देखील. अल्पेश दळवी इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. काव कॉर्नर झोनला टार्गेट केलंय. कुमार दूरवरून उपस्थित झाले, फेकी करतील. त्या दरम्यान 1 धाव धावून पूर्ण होतीये. संघाचं खातं उघडलं जात आहे, संघाचं अकाउंट ओपन केलं जात आहे आणि धाव फलकावर धाव जोडली जातीये 1. आजच्या दिवसातील निर्णायक सामना आणि दोन दिग्गज खऱ्या अर्थाने या तिसऱ्या सामन्यामध्ये येऊन पोहोचलेत. पहिल्या दिवसाचा विचार केला तर बेस्ट ऑफ टेमगाव संघाने बाजी मारली. दुसऱ्या दिवसावर आपलं नाव कोरलं ते म्हणजे व्हीके प्रतिष्ठान बरडपाडा संघाने. आणि आजच्या दिवसातील कोण, हा मोठा प्रश्न सध्याच्या घडीला क्रिकेट रसिकांच्या मनावर कोरला. इथे काय घडतंय? फटका फसलाय. अल्पेश दळवी गोल्डन डकची शिकार. फलंदाज बाद. पहिलाच गडी बाद झालाय, तो म्हणजे चेंज द गेम खानदारी संघाचा. अल्पेश दळवी स्वस्तामध्ये बाद झालाय. एकीकडे खाटेकर संघाचा विचार केला तर पहिल्या फेरीमध्ये गावातल्या संघाला पराभूत केलं. दुसऱ्या फेरीमध्ये फाईट देत असताना नांदेणी संघाला वन साइडली हरवलं. आणि तिसऱ्या सामन्यामध्ये देखील दर्जेदार कामगिरी सध्याच्या घडीला जय भवानी स्पोर्ट्स खाटेकर संघाची होती. अल्पेश दळवीला बाद केला. अल्पेश दळवी बाद होतोय. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते अजय साबळे. अजयच्या विरोधामध्ये स्वप्नीलची कामगिरी कशी राहील ते पाहावं लागेल, कारण स्वप्नील आपला क्लास दाखवतोय, आपला दर्जा दाखवतोय. स्वप्नीलचा पुढचा चेंडू अजय करिता. इथे देखील फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पियुष करणार नाही कोणती चूक. फलंदाज होईल बाद. आल्या पावली माघारी. अजय साबळे बाद.
धन्यवाद डीजे. कधी नाही ती आज पियुषला संघात जागा मिळाले आणि आपल्याला संधी मिळाली त्या संधीचं सोनं कशा प्रकारे केलं जातं हे मला चांगलंच ठाऊक आहे. पियुषच्या चेहऱ्यावरचं स्मित असे सगळं काही सांगून जात आहे. जशी पियुषने झेल घेतली खाटेकर संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर स्मित असे आलं. विशेष करून योगेश खाटेकर हे चांगलेच खुश असतील पियुषच्या या कामगिरीमुळे, कारण झेल घेतलाय. आणि झेल कोणाचा घेतलाय तर हार्ड हिटिंग फलंदाज अजय साबळेचा घेतला. अजय देखील शून्यावर बाद झाला. म्हणजेच खांदारी संघाच्या टॉप ऑर्डरला कुठेतरी हादरे देताना गोलंदाज स्वप्नील बिराडे पाहायला मिळतोय. खाटेकरचा लाडका भुऱ्या ऑन हॅट्रिक. इथे काय घडतंय, पंच वळतायत, अवांतर चेंडूची घोषणा करतायत. वाईट चेंडू येईल. सलगच्या 2 विकेट नंतर हा अवांतर चेंडू येतो, वाईट चेंडू येतोय. ओम, आता ओमवर जबाबदारी दिली आहे. ओमचं प्रमोशन झालंय खऱ्या अर्थाने. ओमला पुढे धाडलंय बॅटिंग करिता. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. चेंडू खाली कुमार होते, कुमारनी सोडलाय झेल आणि जीवनदान मिळतोय फलंदाज ओमला. अशा प्रकारच्या चुका कुमारकडून फार कमी वेळा होताना आपण पाहतो, मात्र ती चूक इथे घडतीये आणि फलंदाजाला जीवनदान मिळतोय. एकच धाव घेतली आहे आणि एका धावेच्या साह्याने धावफलक 3 वर जाऊन पोहोचलं. एकच धाव घेतली, दोन धावा घेण्याची संधी निर्माण झाली होती कारण झेल सुटला होता. मात्र कोणत्याही प्रकारची रिस्क घेण्याच्या तयारीमध्ये दोन्ही फलंदाज दिसत नाहीयेत, कारण त्यांना माहिती आहे 2 हार्ड हिटिंग फलंदाज आपले या अगोदरच परतलेत. आणि आता फलंदाजी करत असताना कुठेतरी जागरूकता दाखवावी लागेल, कुठेतरी जागरूक राहावं लागेल, अलर्ट राहावं लागेल. कारण खाटेकर संघ एक मातब्बर संघ आहे आणि त्या संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना जास्तीत जास्त धावा धावफलकावर जोडण्याची जबाबदारी या दोनही फलंदाजांवर असेल. ती जबाबदारी स्वीकारावी लागेल, त्या जबाबदारीचा स्वीकार करावा लागेल आणि त्या जबाबदारीला अनुसरून फलंदाजी करावी लागेल. दुसऱ्या षटकामध्ये निखिल भोईरला आमंत्रित केलंय. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकामध्ये काय कमालीची अफलातून गोलंदाजी खऱ्या अर्थाने स्वप्नील बिराडेची राहिली आहे. धावफलकावर धावा लावल्या गेल्या केवळ आणि केवळ 4. अतिशय शांत आणि संत अशी सुरुवात. चेंज द गेम खांदारी संघाचे. आता गेअर चेंज करावे लागतील, बॅटिंग चेंज करावी लागेल, बॅटिंगची शैली चेंज करावी लागेल आणि इथून पुढे धावा बनवाव्या लागतील. गेम जर का चेंज करायचे असेल तर धावा तुम्हाला बनवाव्या लागतील, यात काही शंका नाहीये. कारण या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर बऱ्याच धावा होताना आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय. त्यामुळे धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील. एक सन्मानजनक धावफलक जर का धावफलकावर असेल, धावा जर का धावफलकावर असतील तर निश्चितपणाने कुठेतरी तुमच्यासाठी चांगली गोष्ट असेल, ती चांगली बाब राहील. मात्र इथे संकेतच्या माध्यमातून सेन्सिबल क्रिकेट खेळलं जाते. एका बाजूने विकेटचं पतन होत असताना दुसऱ्या बाजूने तग धरून उभा आहे संकेत. पहिल्या चेंडूवर इथे 2 धावा धावून पूर्ण झाल्या, 2 धावा आल्या, धावफलक जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. निखिल भोईर कशा प्रकारची कामगिरी करतात हे देखील पाहावं लागेल, कारण वारंवार सिद्ध केलंय निखिलने स्वतःला. छोट्या कदकाठीचे खेळाडू जरी असले तरी मूर्ती लहान कीर्ती महान अशाच प्रकारची कामगिरी निखिलची आतापर्यंत राहिली आहे. निखिलचा पुढचा चेंडू, इथे संकेतच्या बॅट मधून फटका चांगला पाहायला मिळतोय. कव्हर झोनला टार्गेट केलं जात आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक आले, क्षेत्ररक्षण करतील, फेकी करतील. तदरम्यान 2 धावा इथे धावून पूर्ण होत आहेत. 2 धावा यशस्वीरित्या धावून पूर्ण झाल्या. मात्र असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय का काय, मात्र दूरवरून विशाल भोईर स्वतःच्या छोट्या भावाला कुठेतरी सपोर्ट देत आहेत. गोलंदाजी करत असताना निखिलची कामगिरी ते दर्जेदार राहिली आहे. मात्र क्षेत्ररक्षणामध्ये मोठे बंधू विशाल देखील कुठे कमी पडत नाहीयेत. 2 धावा निश्चित रूपाने अडवल्यात.
आणि 2 धावांच्या साहाय्याने इथे धावफलक 8 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. कुठेतरी चौकार होऊ शकला असता, मात्र क्षेत्ररक्षणाचा दर्जा, क्षेत्ररक्षणाचा स्तर इथे उंचावलेला पाहायला मिळतोय. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय संकेतच्या बॅट मधून. फटका तर चांगला होता, मात्र अखेरच्या क्षणाला बाउंड्री लाईनच्या नजीक झेल झाला आणि फलंदाज संकेतला देखील स्वस्तामध्ये परतावं लागलं. विकेटचं पतन. संकेत पवार देखील स्वस्तामध्ये बाद झालाय. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय अकबर. या इनिंग मध्ये अकबरला खेळ करावा लागेल, कारण टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलॅप्स झाली आहे, कोलमडली आहे. अल्पेश दळवी शून्यावर बाद झाला, त्यानंतर अजय साबळे आला, तो देखील शून्यावर बाद झाला. आता संकेत पवार हा देखील स्वस्तामध्ये डगआउटच्या रस्त्याला चालून आलाय. म्हणजेच काय, तर अकबरला इथे जबाबदारी स्वीकारावी लागेल. इथे हा चेंडू उजवी एष्टी सोडून बराचसा बाहेर जातोय. पंचांनी तेच हेरलंय आणि वाईटच्या स्वरूपामध्ये निश्चितपणाने अवांतर धावेमध्ये कुठेतरी भर पडेल. मात्र अकबरचा आपण उल्लेख करत होतो या अगोदर देखील. अकबर जेव्हा जेव्हा संघाला गरज पडली तेव्हा तेव्हा स्वतःच्या संघासाठी उभा राहिलाय आणि आज देखील संघाला गरज आहे तर आज देखील उभा राहावं लागेल. रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल अटेम्प्ट. फटका तर चांगला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय स्क्वेअर पॉइंट रिजन मध्ये सीमा. अत्यंत गरजेचा चौकार. चौकाराला चौकाराच्या साहाय्याने धावफलक वाढलं, जाऊन पोहोचलं 13 या आकड्यावर. अशा प्रकारच्या फटक्यांची गरज असेल, कारण या अगोदरच्या षटकामध्ये धावा आलेल्या नाहीयेत, त्यामुळे इथून पुढे तुम्हाला धावा बनवाव्याच लागतील. अशा प्रकारच्या चौकार षटकारांची आतिषबाजी तुम्हाला मैदानामध्ये करावं लागेल. आणि इथे सेन्सिबल क्रिकेट. या अगोदरच्या चेंडूवर चौकार आला होता, आता मात्र एकेरी धाव घेतली जाते, सिंगल घेतली जाते. स्वतःवर विश्वास दाखवला जातो, स्वतःला बॅक केलं जात आहे फलंदाज अकबरच्या माध्यमातून. निखिल, चांगला चेंडू टाकला निखिलने. या षटकातील अजून देखील एक चेंडू शिल्लक आहे. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र त्यामध्ये येते अपयश. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकांचा खेळ झाला आणि 2 षटकांच्या वाजवी खेळामध्ये चेंज द गेम खांदारी संघाच्या धावफलकावर धावा लावल्या गेल्या 7.00 च्या सरासरीने. 14 डीजे. धन्यवाद डीजे. 2 षटकांचा खेळ झाला, 2 षटकांती धावा धावफलकावर 14. योगेश घाटेकर येत आहेत, संघनायक, संघमालक. स्वतःवर जबाबदारी दिली. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये त्यांची कामगिरी देखील उल्लेखनीय राहिली. एरवी आपण पाहत नाही योगेश दादांना बॉलिंग करताना, मात्र आज संघामध्ये खेळाडूंची कमी जाणवतीये, त्यामुळेच पियुषची पण जागा झाली आहे. आणि इथे काय घडतंय, मोठा फटका खेळला जातोय आणि आक्रमण चढवलं जातंय. योगेश यांच्यावर केला हल्ला, बोलतोय फलंदाज अकबरचा बल्ला. 6 धावा.
आक्रमण केलं गेलं, हल्ला चढवला गेला. योगेशच्या विरोधामध्ये इथे मोर्चा उभा केलाय. इथे ब्लॉकहोल डिलिव्हरी, खोलात टाकलेला हा चेंडू. षटकारानंतर चांगलं कमबॅक खऱ्या अर्थाने राहिलंय ते म्हणजे योगेश खाटेकरचं. एक धाव धावून पूर्ण होतीये. षटकारानंतर एकेरी धावाली. धावफलक 21 वर जाऊन पोहोचतोय. योगेशचा पुढचा चेंडू. आता ओम साठी देखील हा चेंडू चांगला होता. ओमने देखील चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय आणि एकाच धावावर कुठेतरी समाधानी ओमला देखील राहावं लागतंय. अजून देखील 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. त्यामुळे या 9 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा राहील. विशेष करून अकबरला मोर्चा सांभाळावा लागेल. इथे हा चेंडू वाईड येतोय, अवांतर येतोय. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर जाणारा हा चेंडू, उजवेष्टी बराच सोडून चाललेला. त्यामुळे पंचांनी वाईड घोषित केलाय आणि अतिरिक्त धावेने धावफलकामध्ये इजाफा होईल. धावफलक जाऊन पोहोचत 23 या आकड्यावर. योगेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील आणि इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4. धन्यवाद डीजे. पहिल्या षटकामध्ये ज्या धावांचा दुष्काळ पडला होता त्या धावा आता येत आहेत. चांगल्या धावगतीने धावा येत आहेत आणि त्याचं कारण अकबरची बॅट तळपतीये आणि इथे धीम्या गतीने अनुभवपणाला लावलाय तो म्हणजे गोलंदाज योगेश खाटेकरने. अनुभव 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 मैदानामध्ये दाखवतायत योगेश. इथे देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू झालाय सीमा पार. धावा मिळतील तब्बल 6. हा येतोय षटकार. धन्यवाद डीजे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांती धावा धावफलकावर लावल्या गेल्या तब्बल 33. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या धावा केवळ आणि केवळ 4. दुसऱ्या षटकामध्ये निखिल आले. निखिलच्या विरोधामध्ये धावा बनवल्या गेल्या 10 आणि तिसऱ्या षटकामध्ये योगेश आले. योगेश यांच्यावर हल्ला चढवत असताना, आक्रमण करत असताना योगेश यांच्या विरोधामध्ये तब्बल 19 धावा चेंज द गेम खांदारे संघाच्या फलंदाजांनी कुठल्या. आणि अशा 3 षटकांच्या वाजवी खेळानंतर धावफलकावर धावा लावल्या गेल्या 33. कुमार खाटेकरे नवीन गोलंदाज असतील. आता कुमारवर जबाबदारी असेल. ज्या धावा खर्ची केल्यात क्षेत्ररक्षक काहीसे फंबल झाले होते, मात्र बॅकअप चांगला आला आणि मी इथे ती 1 धाव. ओमीचं कौतुक करावं लागेल कारण ओमीला माहिती आहे अकबर चांगल्या टच मध्ये आहे तर अकबरला स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे. तर पहिल्या चेंडूवर सिंगल काढली, नॉन स्ट्राईकला जाऊन उभे आहेत आणि आता अकबरचा खेळ पाहतायत. इथे काय घडतंय तर अवांतर चेंडू होते, वाईट चेंडू होता. हे दडपण आहे जे अकबरने आपल्या फलंदाजीने क्रिएट केलंय गोलंदाजांच्या मनावर. या अगोदरच्या षटकामध्ये तब्बल 19 धावा अकबरने कुठल्या आणि तोच अकबर आक्रमण करतोय. चेंडूला फेकून दिलाय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकाराकरिता 6 धावा. षटकाराला आणि धावफलक जाऊन पोचलं तब्बल 41 या आकड्यावर.
कुमार देखील महागडा ठरतोय, कारण कुमारवर देखील आक्रमण चढवलं जातंय, हल्ला केला जातोय फलंदाज अकबरच्या माध्यमातून. अकबरची बॅट चांगली तळपली आहे आणि मैदानामध्ये षटकार चौकारांची आतिषबाजीला इथे सुरुवात झाली आहे. इथे हा चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिला. अपेक्षित उसळी या चेंडूवर मिळाली नाही ती फलंदाज अकबरला, आणि त्याचा फायदा मिळतोय गोलंदाज कुमारला. आमचे 12वे खेळाडू जास्तच उत्सुक आहेत, इथून इन्स्ट्रक्शन देण्याचा प्रयत्न करतायत आणि मला वाटतं त्यांचं ऐकलंय कुमारने. गोलंदाजी चांगली होतीये. षटकार आल्यानंतर सलगचे 2 चेंडू इथे डॉट येतात. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धाव फलकावर आहे ते 41. या 2 चेंडूमध्ये किती ते देखील पाहावं लागेल. मोठा पटका खेळला जातोय आणि चेंडूला फेकून दिला मिड विकेट झोन मध्ये, सीमारेषे बाहेर. षटकार 6. धन्यवाद डीजे. षटकार आला, षटकाराने धावफलक फ्लाय होते, जाऊन पोहोचले तब्बल 47-47 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर उर्वरित 3 षटकांमध्ये गोलंदाजांवर पूर्णपणे हावी ठरले ते फलंदाज. विशेष करून अकबरचं कौतुक करावं लागेल. इथे काय घडतंय, नाट्यमय चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालं. कुमार यांची आगळीवेगळी ऍक्शन पाहायला मिळाली. मात्र इथे काय घडतंय, शेवटचा चेंडू कमालीचा राहिला लेग बायच्या स्वरूपामध्ये आणि इथे आगळ्या वेगळ्या स्टाईल मध्ये रनआउटचं विकेटचं होईल पतन. 1 धाव आली, एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचलं. 48 आणि 49 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे जय भवानी स्पोर्ट्स क्लब खाटेकर संघाला. ते कशा प्रकारे पार केलंय हे आपण दुसऱ्या सत्रामध्ये पाहणारच आहोत. पण आजच्या दिवसामध्ये मी स्वप्नील आपल्या सर्वांची रजा घेतोय. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. आणि समालोचन कक्षामध्ये आपण आता करूयात फेरबदल. दुसऱ्या सत्रामध्ये जशी डावाला सुरुवात होईल आपण आवाज ऐकूयात द व्हॉइस ऑफ टीम गाव कैलाजी शेलवले सरांचा. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद स्वप्नील सर. खेळाच्या दुसऱ्या डावामध्ये तुम्हा सर्वांचं या क्रिकेटच्या महारणसंग्रामामध्ये
सहर्ष मनापासून स्वागत. इथे पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना टीम चेंज द गेम खंदारे क्रिकेट संघाने धावा बनवल्या 48. 49 धावेंचं आव्हान पुढच्या डावामध्ये ठेवलंय टीम जय भवानी स्पोर्ट्स खाटेकर क्रिकेट संघापुढे. आता हे आव्हान यशस्वीरित्या चेस करण्यासाठी सलामीवीर ओपनिंग जोडी स्वप्नील आणि त्याच्या सोबतीला देवा दाखल झालाय. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर अकबर दाखल झालाय. 24 चेंडू 4 षटक 49 धावेंचं आव्हान. कशा प्रकारे हे आव्हान आता इथून पुढे चेस केलं जाईल, कशा प्रकारे धावा रोखल्या जातील हे येणारा काळ येणारी वेळ अर्थात सांगून जाईल. मात्र या निर्णायक महत्वाच्या लढतीमध्ये सर्वांचं एकदा पुनश्च मनापासून सहर्ष स्वागत करतोय. ऑफिशियल जोडी पंच राजू राठोड सर, त्यांच्या सोबतीला मयूर शेलवले सर, त्याचप्रमाणे स्कोररच्या भूमिकेत आमचे पवन ढोळे सर, अर्थात ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जाईल. ती ग्रामीण स्पोर्ट्स वाहिनी लाईव्ह ही वाहिनी आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये देखील त्यांची कामगिरी राहिली आहे. त्यांचं देखील सहर्ष मनापासून स्वागत. पहिला चेंडू लेग स्टिक दाखवली, यॉर्कर लाईन पकडली आणि दांडी उद्ध्वस्त केली. पहिल्या चेंडूवर मिळते विकेट. थ्रू फलंदाज बाद देवीदास बॅक टू द पवेलियन. चोवीस चेंडू मध्ये 49 धावा बनवायचे आणि सुरुवात मात्र खराब होत असताना टीम जय भवानी स्पोर्ट्स खाटेकर क्रिकेट संघासाठी पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू आणि सलामीवीर जोडीला ब्रेक करण्यास इथे अकबरला यश आले. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली आहे. नवीन फलंदाज मैदानात सदाशिव खाटेकरे दाखल झालेत. कशा प्रकारची कामगिरी आता इथून पुढे असेल? सदाशिव खाटेकरे अगदी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी दाखल झाले. इथून पुढे फलंदाजीचा भार आपल्या खांद्यावर घ्यावा लागेल. मागील 2 सामन्याचा विचार केला तर तिथे सलामीसाठी येत होते, मात्र या निर्णायक महत्वाच्या मॅच मध्ये सलामीसाठी न येता आता तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी दाखल झालेत सदाशिव खाटेकरे. मात्र कौतुक करावं लागेल गोलंदाजी करत असताना अकबरचं पहिल्या चेंडूवर चांगलं कमबॅक, चांगली सुरुवात सध्याच्या घडीला टीम चेंज द गेम खंदारे क्रिकेट संघासाठी करून देत असताना खंदारे संघाचा विचार केला तर आणि दोन्ही संघाचा एकंदरीत विचार केला तर हे हंगाम नक्कीच चांगलं जात चालले दोन्ही संघासाठी. हलक्या हाताने तिथे फटका सजवला होता, एक सिंगल आणि सिंगलने आता या दुसऱ्या डावाला होतीये सुरुवात. धावफलक 1 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. एकंदरीत चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला पहिल्या षटकामध्ये P1च्या षटकामध्ये साकार करत असताना गोलंदाज अकबर आपल्याला पाहायला मिळतोय. स्पीडअप अपेक्षित असेल, दोन्ही संघांना सूचना आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीवर आक्षेप नोंदवलाय. थर्ड अंपायरला रेफर केलंय. फेअर असेल. अगदी अशा प्रकारची ऍक्शन आहे. थोडासा
आक्षेप नोंदवला होता, परंतु फेर चेंडू असेल. विकेट काढण्याचा प्रयत्न सक्सेसफुली ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आले होते, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर मस्तक पे दस्तक देत चेंडू सीमा रेखा पार 6 धावांसाठी पाठवलाय स्वप्नील षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार, पुढच्या देखील चेंडूवर आक्रमण चढवलंय. लागोपाठचा दुसरा ब्लास्ट स्वप्नीलच्या बॅट मधनं षटकार. 6 धावा. धन्यवाद. पहिल्या 2 चेंडूचा विचार केला तर तिथे गोलंदाजी चांगली राहिली होती गोलंदाज अकबरची. मात्र जसा स्वप्नील भुऱ्या स्ट्रायकिंग एंडवर फलंदाजीसाठी गेला तसा नक्कीच त्याच्या बॅट मधनं 2 षटकार आले. चांगली फलंदाजी, मैदानाच्या आतमध्ये धावपळकावर धावा अंकित होतील. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका चांगला आहे तिथे. क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण, त्याच्या माध्यमातून पहिली सिंगल पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता यशस्वीरित्या आता 2 धावा एकवटल्या जातील. दोन धावेच्या मदतीने धावपळक 15 या आकड्यावर जाऊन पोहोचेल टीम जय भवानी स्पोर्ट्स काटेकर क्रिकेट संघाचं. वाईड लाईनचा इथे उपयोग केलाय. अवांतरसाठी पंचांकडे अपील केली आहे, मात्र पंचांनी आता वाईड साठी रिव्ह्यूची मागणी केली. पंचांचा कॉल असेल. फेअर डिलिव्हरी असेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. एक पहिलं षटक संपण्याआधी पहिल्या षटकाच्या अखेरीस धावपळकाचा जर विचार केला तर टीम जय भवानी स्पोर्ट्स खाटेकर क्रिकेट संघ 49 धावेचा पाठलाग करत असताना धावपळकावर धावा 15 अंकित झालेल्या आहेत. पहिल्या षटकाच्या अखेरीस 49 धावेचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर जोडी मैदानात उतरली होती. तिथे एक ब्रेक थ्रू आला. त्यानंतर स्वप्नीलच्या बॅटमध्ये धावा आल्या. 15 धावा पहिल्या षटकामध्ये अंकित झाल्या. आता दुसऱ्या षटकाला होणारी सुरुवात. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर अल्पेश दाखल झालेत. अल्पेशची कामगिरी आता या दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारची असेल. हलक्या हाताने फटका खेळलाय. एक सिंगल आणि याच सिंगलची अपेक्षा होती, कारण ज्याच्या बॅटमधनं धावा येतात, मोठे फटके येतात, तो स्वप्नील अर्थात भुरा स्ट्रायकिंगवर येणं आवश्यक आहे. मात्र पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. तिथे गोलंदाज अकबर होता. तर या षटकामध्ये अल्पेशच्या विरोधात किती धावा एकवटल्या जातील फलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून. येणारा काळ, येणारी वेळ सांगून जाईल. मात्र पहिल्या चेंडूवर हलक्या हाताने एक सिंगल घेतली आहे. धावपळक 1ने 16 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. निर्णायक महत्वाची मॅच आहे. कोणता संघ आता इथून पुढे या स्पर्धेतील एकाच चमचमीत ट्रॉफीवर आपलं नाव नोंदवेल आणि स्पर्धेच्या टॉप 5 मध्ये दाखल होईल, तो संघ कोणता असेल. चेंज द गेम खांदारे की जय भवानी स्पोर्ट्स खाटेकर क्रिकेट संघ. त्या दरम्यान धावपळकावर धावा 16 आहेत आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. पहिल्या चेंडूवर एक सिंगल घेतली. अधिकचा वेळ आपण खर्च करू नका. चेंज द गेम खांदारे क्रिकेट संघ. विकेट करायचा प्रयत्न होता. व्हॉट अ डिलिव्हरी. कमालीचा चेंडू हाताळलाय गोलंदाज अल्पेशने. टप्पा पडला, नंतर थोडासा फिरकी पाहायला मिळाली. त्यानंतर लाईन देखील खेचली होती गोलंदाज अल्पेशने.
निर्धाव चेंडू. सुरुवात देखील चांगली होती, त्याच अनुषंगाने आता गोलंदाजी देखील चांगली करत असताना गोलंदाज अल्पेश पाहायला मिळतोय. बिग हिट केलाय, मिस टाइम नाहीये, प्रॉपर कनेक्शन भुराच्या बॅट मधनं स्क्वेअर लेगला बीट करत चेंडू सीमारेखा पार. 6 धावांसाठी षटकार. षटकाराच्या मदतीने धावपळ जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावर. चांगला क्रिकेटचा खेळ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ दाखवत असताना मात्र कौतुक करावं लागेल स्वप्नीलचं. 3 सामने खेळले आणि 3ही सामन्यामध्ये इन्फॉर्म बॅटिंग मध्ये तो चांगली कामगिरी करतोय. गोलंदाजीमध्ये देखील त्याची कामगिरी चांगली राहिली आहे आणि अर्थात आता विचार केला फलंदाजीचा तर तिथे देखील त्याची कामगिरी चांगली राहिली आहे. या मॅच मध्ये एकंदरीत 3 षटकार त्याने लगावली आहेत. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, फटका तिथे चांगला आहे, प्रॉपर कनेक्शन, लागोपाठचा दुसरा बिग हिट, ब्लास्ट, मोठा षटकार. षटकाराच्या मदतीने अपळक जाऊन पहिले जय भवानी स्पोर्ट्स काटेकर क्रिकेट संघाचं 28-28 या आकड्यावर. चांगलं क्रिकेट, हाय व्होल्टेज रामा सध्याच्या घडीला मैदानामध्ये आपण अनुभवत आहात. टीम जय भवानी स्पोर्ट्स काटेकर त्यांच्या विपक्षाच्या इन द गेम खांदारे, मात्र मैदानाच्या आतमध्ये स्वप्नीलची बॅट तडपतीये. षटकार हॅट्रिक करण्यास त्याला यश आलंय. लागोपाठचा तिसरा षटकार त्याच्या बॅट मधनं. स्वप्नील बिराडे नाव घेत नाहीये. आग ओकणारी फलंदाजीच्या आतमध्ये करत असताना जय भवानी स्पोर्ट्स काटेकर क्रिकेट संघाचा हा अष्टपैलू खेळाडू स्वप्नीलच्या बॅट मधनं षटकार. षटकाराच्या मदतीने धावपळक 34 आकड्यावर जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर हुक करण्याचा प्रयत्न होता स्वप्नीलचा, परंतु मिस टाइम झाला. मात्र कौतुक करावं लागेल की एका षटकामध्ये तब्बल 3 षटकार ठोकण्याचा विक्रम त्याने आता या स्पर्धेमध्ये नोंदवलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावपळकावर धावा 34 अंकित झालेल्या आहेत. इथून पुढे विचार केला तर बारा बॉलांमध्ये आता 15 धावींची गरज. वीरू कधीपासून प्रॅक्टिस करतोय डगआउट मध्ये आपण पाहतोय. बॅटिंगचा योग कधी येईल आम्हाला त्याची बॅटिंग पाहायला आवडेल. दोन षटकांचा खेळ समाप्त झालेला. धावफलकावर धावा 34 अंकित होत असताना आता येणारे 12 चेंडू 15 धावींची गरज आणि त्याच्या अनुषंगाने आता तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय सुजलला. पहिला चेंडू बिगिट करायचा प्रयत्न होता, परंतु अगदी शरीरावर आदळला आणि तात्काळ असा होता. एक सिंगल ऍड केली जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल टीम जय भवानी स्पोर्ट्स काटेकर क्रिकेट संघाचं 35 या आकड्यावर. सुजलला आता या षटकामध्ये नक्कीच कमबॅक करून द्यावं लागेल. धावा रोखाव्या लागतील. धावगती ज्या
सुसाट प्रकारे धावा बनत चालल्या त्या धाव संख्येला आता इथून पुढे सुजलला ब्रेक लावावा लागेल. अगदीच 2 षटकामध्ये तर धावा एकंदरीत खर्च झाल्या होत्या, मात्र आता या षटकामध्ये सुजल कशा प्रकारे कमबॅक करेल आपल्या संघासाठी. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुली क्षेत्ररक्षक पाठमोर आता करतोय, परंतु आता चेंडूने मारली आहे मुसंडी बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिल्ड्रिल 4 धावा, चौकार. चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावपळक 39 या आकड्यावर जाऊन पोहोचलंय. 10 धावेंची गरज इथून पुढे टीम खाटेकर संघाला. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता हा चेंडू अर्थात निर्धाव असेल. चौकारानंतर चांगलं कमबॅक, अगदी यॉर्कर लाईन आता पकडली होती गोलंदाज सुजलने. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना 9 चेंडू 10 धावेंची गरज इथून पुढे टीम जय भवानी स्पोर्ट्स खाटेकर क्रिकेट संघाला. मात्र 9 चेंडू मध्ये आता 10 धावा रोखाव्या लागतील त्या चेंज द गेम खांदारी क्रिकेट संघाला. अशा प्रकारचा सामना, अगदी निर्णायक महत्वाची मॅच आणि हाय व्होल्टेज ड्रामा सध्याच्या घडीला रंगत असताना इथे ऑन साइडला दिशा देण्याचं काम पहिली सिंगल वेगाने पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता स्वप्नीलचा, मात्र एकच सिंगलवर समाधान मानले आणि सिंगलच्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचले 40 या आकड्यावर. चाळीस या आकड्यावर धावपळक जाऊन पोहोचलंय भवानी स्पोर्ट्स खाटेकर क्रिकेट संघाचा. टप्पा आणि अवांतरची घोषणा पंचांची आमच्यापर्यंत पोहोचते. अवांतरच्या सहाय्याने स्कोर कार्ड 1 ने पुढे सरकेल, अगदी संथ गतीने जाऊन पोहोचेल 41 या आकड्यावर. एकंदरीत आता 8 चेंडू शिल्लक आहेत, 8 धावेंची गरज टीम जय भवानी स्पोर्ट्स खाटेकर क्रिकेट संघाला. बिगिट केलाय, फटका समोर चांगला आहे, क्षेत्ररक्षक दाखल झालेत, परंतु 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. कार्पेटच्या साह्याने धावा मिळतील 4, कारण हा येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने धावपळक 45 आकड्यावर जाऊन पोहोचलं. अगदी 4 धावेंची गरज इथून पुढे खाटेकर संघाला. बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि पंचांचा होकार. फलंदाज बाद, सदाशिव खाटेकरे बॅक टू द पवेलियन. सहा बॉल 4 धावेंची गरज. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज स्वप्नील आणि गोलंदाजी ट्रॅकवर आता संकेत दाखल झालेत. अगदी संकेतची भूमिका प्रत्येक मॅच मध्ये फलंदाजाची असते, मात्र आता या निर्णायक महत्वाच्या मॅच मध्ये त्याला स्वतः गोलंदाजीसाठी दाखल झालाय. पहिला चेंडू सॉफ्ट हँडने फटका सजवलाय, पहिली धाव तर वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेसफुली अटेम्प्ट झालेला आहे. अर्थात आता फक्त या मॅच मध्ये विजयापासून टीम जय भवानी स्पोर्ट्स खाटेकर क्रिकेट संघ उद्या 2 धावेंनी मागे राहिला. 5 चेंडू 5 धावेंची गरज.
ओ स्टेप आउट झाले होते. पंचांकडे आता प्रश्न विचारलाय. बॅटची एज आहे की नाही आता पंचांना प्रश्न विचारलाय. निर्धाव चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी ट्रॅकवर संकेत चांगली कामगिरी. पहिल्या चेंडूवर 2 धावा मात्र नंतर आता एक निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू 2 धावेंची गरज. अगदी क्वालिफाय मॅच आहे कशा प्रकारची रंगवली जाते. विकेट काढण्याचा प्रयत्न. पहिली सिंगल तर वेगाने आणि एकच सिंगलवर समाधान मानलंय. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोचलंय 48 या आकड्यावर. स्कोर आर लेवल. आता अवघ्या 1 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग. 3 चेंडू 1 धावेची गरज. टीम जय भवानी स्पोर्ट्स खाटेकर क्रिकेट संघाला. गोलंदाजी ट्रॅकवर संकेत. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज कुमार. बिगिट केलाय सक्सेसफुली. टायमिंग पाठवून दिला चेंडूला सीमा रेखा पार. षटकार. विजय षटकार जिंकलाय. या स्पर्धेच्या टॉप 5 मध्ये आपला प्रवेश निश्चित केलाय. एक चमचमीत ट्रॉफीवर आपलं नाव नोंदवलंय. टीम जय भवानी स्पोर्ट्स खाटेकर क्रिकेट संघ.